नमस्कार नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो, मी राजेश जोशी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. 2 एप्रिलला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी एक टेरिफ वॉर चालू केला, त्यानंतर जग आजपर्यंत एक प्रचंड अस्थिरता अनुभवत आहे. ही अस्थिरता इतकी आहे की इन्स्टिट्यूशन्स आणि चीनी बँक यांनी सोन्यामध्ये भरभरून गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे सोनं आज 98,000च्या घरात आहे. ते अजूनही पुढे जाऊ शकतं. तर या काळामध्ये सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांनी ज्या उद्दिष्टांसाठी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरतीच लक्ष ठेवावं. ही जी उद्दिष्ट आहेत, मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण, हे आजची 6 महिन्याच्या गोष्टी नाही आहेत, तर 3, 5, 10 वर्षांनी येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरतीच लक्ष ठेवावं. आणि एक मात्र नक्कीच की आत्ता एक डिस्काउंटिंग फॅक्टर वापरून प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल फ्युचर कॅश फ्लोज, तुमच्या गरजांची जी फ्युचर व्हॅल्यू आहे, जी किरकोळ महागाई दराने वाढणार आहे, त्या दराने वाढणारी जी व्हॅल्यू आहे, जी किंमत आहे, जी पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये आहे, त्याच डिस्काउंटिंग दराने डिस्काउंट करून, हा डिस्काउंट दर म्हणजे टॅक्स वजा जाता असा डिस्काउंट दर वापरून त्याची ऑल फ्युचर कॅश फ्लोजची आज प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे ह्याची माहिती करून घ्यावी. जर ही प्रेझेंट व्हॅल्यू, समजा एक उदाहरण म्हणून, तुमच्या सर्व फ्युचर कॅश फ्लोजची त्यावेळेची किंमत किरकोळ महागाई दर धरता 2 करोड ते 3 करोड येत असेल, तर तुम्ही समजा 4% हा डिस्काउंट दर धरलात, टॅक्स फ्री, रिस्क फ्री, तर त्याची किंमत आज किती आहे? समजा ती 1 करोड ते 2 करोडपर्यंत आली. ती जे काही येईल तितकी रक्कम जर तुमच्याकडे आत्ता असेल तर तुम्ही नक्कीच एक शांत आणि आनंदी जीवन जगू शकता. बरेच लोक सांगत नाहीत डिस्काउंटिंग कॅश फ्लो काय ते तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. यूज डिस्काउंटिंग कॅश फ्लो of all your future needs. धन्यवाद.